राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली, तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले, बाजारभावामध्ये काल काय बदल झाले, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो, काल एक्सपोर्ट वाढलेली आहे, तर पाहूयात नेमके काय परिस्थिती काल होती। मित्रांनो, काल गोजडांगा बॉर्डर येथून 72 गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे, तर मेंदीपूर बॉर्डर येथून 17 गाड्यांची एक्सपोर्ट काल झालेली आहे। हिली बॉर्डर येथून 4 गाड्यांची एक्सपोर्ट झालेली आहे। अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल 93 गाड्यांची एक्सपोर्ट काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे। मित्रांनो, गुरुवारी एक्सपोर्ट जर पाहिली तर 36 गाड्यांची झालेली होती। मित्रांनो, काल 93 गाड्यांची एक्सपोर्ट झालेली आहे, म्हणजेच एक्सपोर्ट चांगली वाढलेली सध्या दिसून येत आहे। आणि बाजारभाव जर पाहिले तर 31 रुपये किलोपासून 39 रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल भारतीय कांद्याला बॉर्डरवरती निघालेला आहेत। यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कांदा होता, नगर जिल्ह्यातील कांदा होता, गुजरात येथील कांदा यामध्ये होता। मित्रांनो, एक्सपोर्ट वाढलेला आहे, परंतु मागील बाजाराच्या तुलनेमध्ये काल कांद्याच्या भावामध्ये किलोमागे 4 रुपयांची घसरण बाजारभावामध्ये बॉर्डरवरती झालेली आहे। मित्रांनो, एक्सपोर्ट वाढली, बाजारभाव थोडेसे कमी झालेले आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।